तर आज आपण झटपट बनणारी डाळ दोडक्याची भाजी बनविणार आहोत। यासाठी आपण चिरून ठेवलेली दोडकी घेतली आहे आणि चण्याची डाळ घेतली आहे जी मी भिजत घातली होती। आज इंडक्शनवर बनविणार आहोत। तर कढई ठेवली आहे, यात तेल तापायला ठेवूया। तेल तापले की मोहरी छान तळतळून घेऊया। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता टाकूया। छान हलवून घेऊ आणि कांद्याला लाल होईपर्यंत यामध्ये मस्त शिजून घेऊ। आता बघा यामध्ये मी टमाटर टाकलेले आहे बारीक चिरलेले, याला छान शिजून घेऊया। आता बघा यामध्ये मी कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, जिरे पेस्ट टाकलेला आहे। या पेस्टला टमाटर सोबत छान मिक्स करून घेऊया। हे बघा हे मिक्स झालेले आहे आणि याला एक छान कलर सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये मी आता चवीनुसार मीठ, हळद, तिखट टाकले आहे। याला सुद्धा मस्त एकजीव करा आणि छान कलर येईपर्यंत ठेवा। बघा किती सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। मी यामध्ये आता अगोदर चण्याची डाळ टाकणार आहे, कारण चण्याची डाळ सुद्धा शिजवायची आहे म्हणून। ही डाळ मिक्स करून याला आपण शिजून घेऊया कमी पॉवरवरती आणि याला आपण सतत हलवूया, कारण ही डाळ लगेच जी आहे बुडाला बसते। आता यावरती मी झाकण ठेवते आणि कमी पॉवरवरती शिजून घेते। बघा डाळ आपली शिजलेली आहे। यामध्ये मी आता दोडकी टाकते। दोडकी टाकलेली आहे, याला छान मिक्स करून घेते आणि याला सुद्धा कमी पॉवरवरती आपण शिजून घेऊया। यामध्ये मी पाणी ॲड केलेलं नाही आहे, कारण मी सुकी बनवणार आहे। पण हाच दोडका जेव्हा शिजतो छानपैकी तर याला थोडा जे आहे ना म्हणजे पाणी सुटल्यासारखे होते। बघा तुम्ही, बघा मी म्हटल्याप्रमाणे दोडकी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि याला आता पाणी सुटलेले आहे। तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या डाळ दोडकीचा आणि हे शिजलेले आहे। याला मी प्लेटमध्ये सर्व करते। बघा आपली प्लेटमध्ये सर्व झालेली आहे डाळ दोडक्याची भाजी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।